गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सवाची पूर्वतयारी बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती. आता 14 सप्टेंबर ला गणेश उत्सव सुरू होतोय आणि 11 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव. तर त्या संदर्भात आढावा बैठक पूर्वतयारीसाठी आयोजित केलेली होती महानगरपालिकेमध्ये, ज्याच्यामध्ये आयुक्त, सी साहेब, विविध विभागाचे अधिकारी, आपले पोलीस दल असेल, अग्निशमन विभाग, MSCB, PWD, सगळ्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना आपण इथं निमंत्रित केलेलं, जेणेकरून आपण कोऑर्डिनेशन करून एक समिती गठीत करू शकू आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपण प्रत्येक विभागाने एक नंबर देऊन कशा पद्धतीने लोकांना सुविधा देता येतील आणि विविध मंडळांच्या माध्यमातून आलेल्या सूचना आणि त्याच्यावर काय निराकरण करता येईल या संदर्भात ही बैठक आयोजित केली. मग पाणी कपातीची समस्या आता सध्या सुरू आहे. आपण आता घोषणा केली की पाणी कपात जी आहे ती काढली नाही, ती काय? नक्कीच आता आपल्या मोरबे धरणामध्ये 93% पाणी आहे, भरलेलं आहे सध्या. अजूनही आपण 100% वर पोहोचलेलो नाही आहेत, पण आता सणासुदीचे दिवस आहेत आणि सोसायट्यांमध्ये गणपतीचं आगमन होईल. प्रत्येकाच्या घराघरात गणपती बाप्पा येणार आहेत. अशा वेळी नक्कीच घरातल्या गृहिणीला सर्वात मोठं जे प्रॉब्लेम असतो ते म्हणजे पाण्याचं. तर आतापर्यंत आपण जी कपात सुरू ठेवलेली, तर ह्या गोकुलाष्टमीपासून आपण ती कपात रद्द करतोय आणि पूर्ण क्षमतेने जसं डेलीचं 2 वेळ पाणी यायचं पूर्ववत, तसं आपण नियोजन सुरू करतोय. मग बेलापूर प्रभागामध्ये एक मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित झाला की जे सार्वजनिक मंडळाच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे स्टेज बांधण्यात आले होते ते काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देण्यात आले. त्यांचं नियोजन कसं करतो? नक्कीच ह्या संदर्भात आता मी प्रशासनाकडून माहिती घेते, कारण जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलं, आता जर एखादे मंडळ वर्षानुवर्षे त्याच जागेवर गणपती बाप्पाची स्थापना करत असेल, तर त्या मंडळाला ते त्या 10 दिवसापुरता देण्यात यावं, अशीच मागणी मी सूचना देते. नक्कीच आता आपण न्यूजला बघितलं, पेपरमध्ये वाचलं, जसं भुलेश्वरला जी घटना घडली आणि ह्यासारख्या दुर्दैवी घटना नाही आहेत. ज्या बाप्पाला आपण मनातल्या भावनेपासून जपतो, त्याला त्याची स्थापना करतो, त्याच्यात प्राण आणतो आणि विसर्जनाच्या वेळी कशा पद्धतीने त्याचं विसर्जन केलं जातं किंवा त्यांच्या मिरवणुकीच्या वेळी अशा पद्धतीने जर दुर्घटना घडते, तर ते कुठेतरी मनाला लागून जातं. अशा घटना आपल्या नवी मुंबई नको घडायला, असं माझं एक मत आहे. आणि आज आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर ज्या स्पर्धा गणपती उत्सवासाठी जाहीर केलेल्या आहेत. तर एक मला असं कल्पना वाटली ती, की अशा पद्धतीने जर स्पर्धा घेतली, तर नक्कीच कसं असतं, एखाद्या गोष्टीला आपण प्रोत्साहन दिलं, तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट येतो. आणि बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांची मानसिकता हीच असते, की मूर्ती लहान असली तर त्या ज्या भावनेने आपण आणतो जोपासता येते. पण एक स्पर्धेचं युग आहे आज. ह्या मंडळांनी एवढी मोठी मूर्ती आणली म्हणून मी त्याहून मोठी